नमस्कार मित्रांनो, तुम्ही 12वी कॉमर्स पूर्ण केली आहे का? आणि आता तुमच्या मनात एकच प्रश्न आहे, आता पुढे काय करायचं? बीकॉम करायचं का सीए करायचं की काही वेगळं? जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 12वी कॉमर्स नंतरचे सगळे बेस्ट करिअर ऑप्शन, त्यांची ऍडमिशन प्रोसेस, पात्रता, फीज, ड्युरेशन आणि पुढे काय जॉब मिळतो हे पूर्ण डिटेल मध्ये समजून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आपण पाहूया कॉमन आणि सेफ ऑप्शन म्हणजे बीकॉम. जर तुमचे मार्क्स ॲव्हरेज असतील किंवा तुम्हाला सिंपल ग्रॅज्युएशन करून पुढे ऑप्शन ओपन ठेवायचे असतील तर बीकॉम हा बेस्ट चॉईस आहे. तर त्याची पात्रता काय असते? फक्त 12वी कॉमर्स पास असणे यामध्ये आवश्यक आहे. तर आपल्याला ऍडमिशन कसे मिळते? बहुतेक कॉलेजमध्ये मेरिट लिस्टवर ऍडमिशन मिळते व तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो आणि तुमच्या पर्सेंटेज नुसार तुम्हाला कॉलेज मिळतं. तर हा कोर्स 3 वर्षाचा असतो. तर यामध्ये फीज किती असते? तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये साधारणतः 5,000 ते 15,000 पर इयर फीज असते आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये 20,000 ते 30,000 पर इयर असते. तर तुम्हाला हा कोर्स केल्यानंतर पुढे जॉब कोणकोणते मिळतात? जर बीकॉम झालं तर तुम्हाला अकाउंटंट, बँकिंग, फायनान्स या सेक्टरमध्ये तुम्ही जॉब करू शकता. तसेच पुढे तुम्ही एम.कॉम, MBA किंवा CA सुद्धा करू शकता. दुसरं ऑप्शन पाहणार आहोत CA, चार्टर्ड अकाउंटंट. आता हा चार्टर्ड अकाउंटंट हा पॉप्युलर आणि हाय लेवल करिअर ऑप्शन आहे. जर तुम्हाला अकाउंटंट, टॅक्स, ऑडिट यात इंटरेस्ट असेल आणि तुम्ही मेहनत करायला तयार असाल तर CA तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तर याची ऍडमिशन प्रोसेस काय आहे? तुम्हाला इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया मध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि नंतर CA फाउंडेशन एक्झाम द्यावी लागते. हा साधारणतः कोर्स 4 ते 5 वर्षांचा असतो. यामध्ये फीज किती असते? तर टोटल 50,000 ते 1,00,000 पर्यंत यामध्ये खर्च येतो. तर ही CA एक्झाम ही खूप टफ कोर्स आहे, पण वन्स क्लिअर झालं की लाईफ सेट होतं. म्हणजे ही एकदा एक्झाम दिली की आपलं लाईफच सेट आहे. यामध्ये जॉब ऑप्शन कोणते आहेत? तर चार्टर्ड अकाउंटंट्स, ऑडिटर, फायनान्स मॅनेजर आणि यामध्ये सॅलरी खूप जास्त असते. तर तिसरं ऑप्शन पाहणार आहोत CS, कंपनी सेक्रेटरी. जर तुम्हाला लॉ आणि कॉर्पोरेट फील्ड मध्ये इंटरेस्ट असेल तर CS हा खूप चांगला ऑप्शन आहे. तर याची ऍडमिशन प्रोसेस काय असते? तर इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया मध्ये रजिस्ट्रेशन करून तुम्ही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. याचा वेळ म्हणजे ड्युरेशन 3 ते 4 वर्षांचा असतो. यामध्ये फीज 30,000 ते 80,000 पर्यंत आपल्याला खर्च येतो. तर याचे जॉब ऑप्शन कोणते आहेत? तर कंपनी सेक्रेटरी, कॉर्पोरेट ऍडवायझर. तुम्ही मोठमोठ्या कंपनीमध्ये किंवा हाय पोझिशनवर तुम्ही काम करू शकता. तर चौथा ऑप्शन पाहणार आहोत BBA, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. जर तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंट किंवा लिडरशिप मध्ये इंटरेस्ट असेल तर हा BBA हा बेस्ट ऑप्शन आहे. तर तुम्हाला ऍडमिशन हे काही कॉलेजमध्ये मेरिट लिस्टवर किंवा काही मध्ये एंट्रन्स एक्झाम पण द्यावे लागतात. तर यामध्ये 3 वर्षांचे हा ड्युरेशन असतो. तर फीज ही 20,000 ते 1,00,000 पर इयर. तर त्याचे जॉब ऑप्शन असतील तर HR किंवा मार्केटिंग मॅनेजर रोल असे वेगवेगळे जॉब तुम्ही करू शकता. आणि जर तुम्ही पुढे MBA केलं तर तुम्हाला मोठ्या कंपनीमध्ये हाय पॅकेज पण मिळू शकते. तर त्यानंतर 5वा ऑप्शन पाहणार आहोत लॉ. त्यामध्ये तुम्ही LLB, BBA, LLB किंवा तुम्ही म्हणजे कॉमर्स जे स्टुडंट असतील हा पण लॉ त्यांच्यासाठी पॉवरफुल एक करिअर आहे. तर याची ऍडमिशन प्रोसेस काय आहे? तर तुम्हाला CLET एक्झाम द्यावी लागते. ही कोर्स 5 वर्षाचा आहे आणि त्याची फीज 50,000 ते 2,00,000 पर इयर असते. ते याचे जॉब ऑप्शन्स आहेत लॉयर किंवा कॉर्पोरेट लॉयर, लीगल ऍडवायझर. कॉर्पोरेट लॉयर्सची डिमांड खूप जास्त आहे. आपण 6वा ऑप्शन पाहणार आहोत बँकिंग अँड गव्हर्नमेंट जॉब. जर तुम्हाला स्टेबल आणि सिक्युअर जॉब हवा असेल तर गव्हर्नमेंट एक्झाम हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. तर त्याचे तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणे यामध्ये आवश्यक आहे.
तुम्ही वेगवेगळे एक्झाम देऊ शकता, MPSC असेल, UPSC असेल, बँकिंग एक्झाम देऊ शकता. यामध्ये जॉब ऑप्शन तुम्हाला बँक ऑफिसर किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर, याची सॅलरी, यामध्ये खूप रिस्पेक्ट असतो, जॉब सिक्युरिटी असते, सगळं यामध्ये मिळतं. पुढला 7वा ऑप्शन पाहणार आहोत डिजिटल मार्केटिंग किंवा बिझनेस म्हणू शकतो किंवा फ्रीलान्सिंग. आजच्या डिजिटल युगात तुम्ही जॉब शिवाय सुद्धा पैसे मिळवू शकता. तुम्ही डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब, फ्रीलान्सिंग किंवा स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता. हाय ड्युरेशन 3 ते 6 महिन्यांचे कोर्सेस असतात. तर यामध्ये फीस 10,000 ते 50,000 असते. यामध्ये जॉब ऑप्शन असतात फ्रीलान्सर, कंटेंट क्रिएटर, बिझनेस ओनर. इथे अर्निंग लिमिट नाही, तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही कोर्स हा बेस्ट नसतो. तुमच्यासाठी योग्य असलेला कोर्स हा बेस्ट असतो. फक्त दुसऱ्यांचं बघून तुम्ही डिसिजन घेऊ नका, कारण तुमचा इंटरेस्ट, तुमची स्ट्रेंथ आणि तुमचं गोल पाहूनच तुम्ही करिअर निवडा. जर तुम्ही मेहनत केली तर कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणतं करिअर ऑप्शन निवडणार आहात. तर थँक्यू.